वाढत्या उष्णतेचा पोल्ट्री व्यवसायाला मोठा फटका बसलाय। दररोज 10 ते 15 कोंबड्यांचा मृत्यू होतोय। गेल्या काही दिवसांपासून राज्यात उन्हाचा पारा झपाट्याने वाढताना दिसतोय। या वाढत्या तापमानाचा फटका केवळ माणसांनाच नाही तर प्राण्यांनाही बसतोय। संभाजीनगर जिल्ह्यातील पोल्ट्री व्यावसायिक सध्या मोठ्या अडचणीत आलेत। वाढत्या उष्णतेमुळे कोंबड्यांचा मृत्यू होत असल्याने त्यांना आर्थिक फटका बसतोय। मागील 4 दिवसापासून मराठवाड्यातील तापमान जे आहे ते झपाट्याने वाढत आहे। तब्बल तापमान जे आहे ते 37च्या पार गेलं। त्याचा फटका जो आहे तो सर्वाधिक कुक्कुटपालन व्यावसायिकांना बसताना पाहायला मिळत आहे। सध्या मी कुक्कुटपालन या ठिकाणी आहे। या ठिकाणी जर बघितलं तर काही व्यावसायिक जे आहे ते कुक्कुटपालन करतात, मात्र सध्या उन्हाचं तापमान जे आहे ते झपाट्याने वाढलं, त्यामुळे याचा फटका जो आहे तो कुक्कुटपालनावरती बसत असल्याचं पाहायला मिळत आहे। गेल्या 4 दिवसामध्ये जर बघितलं तर 25 ते 30 पेक्षा अधिक कोंबड्यांचा मृत्यू जे आहे ते गुदमरून उन्हामध्ये या कोंबड्यांचा झाला असल्याची माहिती जी आहे ते कुक्कुटपालक व्यावसायिक देत आहे। कारण उन्हाचा फटका हा सर्वाधिक कोंबड्यांना बसत असल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता कुक्कुटपालक व्यावसायिक जे आहेत आता कोंबड्यांना उन्हाचा तापमानाचा फटका बसू नये यासाठी वेगवेगळे उपाययोजना करत असल्याचं पाहायला मिळत आहे। या ठिकाणी जर बघितलं तर हे छोट्या भांड्यामध्ये जे आहे ते कोंबड्यांना पिण्यासाठी पाणी ठेवलेलं आलं आहे। त्याचबरोबर शेडवरती दररोज सकाळी जे आहे ते गार पोते जे आहे ते पाण्याचे टाकण्यात येतात। त्याचनंतर शेडवरती 2 वेळा जे आहे ते पाणी शिंपडलं जातं। एकीकडे पाणी टंचाईचा फटका असतो तर दुसरीकडे गरमाईटीचा फटका जो आहे तो या कोंबड्यांना बसत असतो। त्यामुळे कुक्कुटपालन व्यावसायिक जे आहे ते मोठ्या अडचणीत आल्याचे पाहायला मिळत आहे। आणि त्यामुळे शासनाने आता या कुक्कुटपालन व्यावसायिकांना आता आर्थिक मदत करावी अशी मागणी जी आहे ते आता कुक्कुटपालन व्यावसायिक करत असल्याचे पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन संतोष सिरसाटसह विजय चिडे, छत्रपती संभाजीनगर। केळी उत्पादकांना आखाती युद्धाचा